जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्याने पाठिंबा मी स्वप्नात सुद्धा देणार नाही. विषय संपला. नाही तो विषय वेगळा. माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. तिथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्याला उभा होता गेल्या वेळेला 37-38 मत आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही. भले तो कुटुंबात मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय. बापरे. मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका नाही मी मागत. पण आम्ही उभा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाही तर नका करू. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार. हे कुटुंबापुरतेच आहेत. माझी खिल्ली उडवलीत ना, अगदी माझ्या आजारपणाची पण उडवलीत. हो, मग मी ते आता बोललोच होतो की माझ्या ज्या मी अनुभवातनं गेलो, आता देव करो किंवा न करो, ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी. तेव्हा माझी खिल्ली उडवलीत, माझी नक्कल केलीत, माझा पक्ष फोडलात, आणि त्यांना मी मदत करणाऱ्यांना मदत करू. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं हा आरोप आता हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले. म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण त्यांनी पण टोपी घातली होती. आता लोकांना टोप्या घालतायत. त्यानं तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा. या उद्धव ठाकरेंच्या समोर शिवसेनेच्या होर्डिंग्स वरती बाळासाहेबांचा फोटो, पण हिंदू हृदय सम्राट लिहिलेलं नसायचं. काही तर मी उर्दू बघितलेत, होर्डिंग्स उर्दू, ज्याच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर काय लिहिलं असायचं, जनाब बाळासाहेब ठाकरे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी म्हणून इथपर्यंत खालपर्यंत गेला तुम्ही. खोलो. नाही हो दादा, एक मिनिट. पहिलं आय कार्ड. काय नाव? महेश शाणपण काय? शानिमे. कुठले? जिल्हा परिषद बांधकाम. जिल्हा परिषद. अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं? दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर. तुमची पाकिट दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत. माणूस बसतो, व्हिडिओ काढतात, हेलिकॉप्टर मधून तपासणी करताना बॅगेची. ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काय कळतं की नाही, कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची. ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे. एवढं तरी समजायला पाहिजे. आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार, काय तपासतात त्याच्या हातामध्ये. ही मंडळी सगळ्या महाराष्ट्राचा सत्यानाश करणार, सत्यानाश केलेलाच आहे मुळात. आणि यांचे जे उमेदवार उभे आहेत ना, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करू नका. येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या हे बर्बाद करून टाकतील.